प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं ही क्लिशे लाईन आपण आत्तापर्यंत 1000 वेळा ऐकली असेल. तुम्हारे प्यार में हम जान दे सकते हैं और ले भी सकते हैं यासारख्या डेंजरस आणि भंपक वाक्यांना प्रत्येक चित्रपटात अत्यंत ग्लोरिफाय केलं जातं. पण प्रेमात खरंच काय माफ असतं? एखाद्याचं आयुष्य घेणं? ही त्या मिसगायडेड प्रेमाची गोष्ट आहे. ही नीरज, मारिया आणि अमिलची गोष्ट आहे. नीरज ग्रोवर हे तसं फिल्म इंडस्ट्रीमधलं खूप मोठं नाव आहे. तुला ॲडलॅब सिनर्जी नावाचं एक प्रोडक्शन हाऊस जर माहिती असेल, तो त्याचा क्रिएटिव्ह हेड होता. ओके. आणि क्या पाचवी पासे तेज है हा जो शाहरुख खानची सिरियल यायची, त्याच्या मागचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर सुद्धा नीरज ग्रोवर होता. ओके. सो नीलम आणि अमरनाथ ग्रोवर यांच्या दृष्टीने त्यांचा मुलगा हा ड्रीम लाईफ जगत होता आणि ते त्याला भेटायला मुंबईत निघालेले. हा नीरज म्हणजे किती वर्ष मुंबईत राहतोय आणि त्याचे आई वडील पहिल्यांदा कानपूरवरनं येत आहेत? त्याचे आई वडील पहिल्यांदाच कानपूरवरनं येत आहेत. मुंबईत येऊन त्याला एक 5-6 वर्षच झाली आहेत. कानपूरमध्ये वाढलेला, मग त्यांनी ॲमिटी नॉयडामध्ये बिझनेस ट्रेनिंग केलं आणि मग त्यांनी येऊन मुंबईमध्ये काम सुरू केलं. आधी तो ऑल्ट बालाजीमध्ये काम करत होता, जे एकता कपूरचं प्रोडक्शन हाऊस आहे. ह्याच्यानंतर ही जी केस झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या. त्यात एकता कपूरचं एक खूप छान वाक्य आहे. तिने त्याला डिस्क्राईब करताना म्हटलं की नीरज इज अ सिमिंगली नाईस गाय हू लाईक्स टू प्ले डेंजरस गेम्स. आता हे काय डेंजरस गेम्स आहेत हे आपल्याला ह्या केसमध्ये कळणारच आहे. पण दिस वॉज नीरज ग्रोवर. नीरज ग्रोवर हा मुंबईतल्या अंधेरी एरियामध्ये 4 बंगला जागा आहे, तिकडे आपल्या रूममेट्स आणि एक कझिन यांच्यासोबत राहत होता. रात्री 9-9:30 वाजता डिनर करत असताना त्याला एक कॉल येतो. कॉलवर असते त्याची मैत्रीण मारिया सुजयराज. ओके. मारिया ही मूळची मैसूर, कर्नाटकची आणि ती मुंबईमध्ये परत ॲक्ट्रेस बनण्यासाठी आलेली असते आणि तिचं स्ट्रगल चालू असतं. लोकांना भेटत असते, ऑडिशन्स देत असते आणि अशाच एका ऑडिशनला तिचं ऑडिशन घेणारी व्यक्ती असते नीरज ग्रोवर. लँग्वेज तिला हिंदी भाषा इतकी येत नसते, कारण साऊथ इंडियन असल्यामुळे तिचं इंग्लिशवर पकड खूप चांगली असते, पण हिंदी तिचं इतकं काही चांगलं नसतं. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली नीरज तिला तो रोल देऊ शकत नाही. पण तिथून त्यांच्या दोघांच्या मैत्रीला सुरुवात होते. पण ती कुठेतरी केवळ एक प्लॅटॉनिक फ्रेंडशिपच्या पुढे गेलेली मैत्री होती. त्याच्यानंतर सुद्धा अनेक मीडिया रिपोर्ट्स आले जिथे रेस्टॉरंट्समध्ये किंवा अशा अनेक पब्लिक प्लेसेसमध्ये त्यांना PDA करताना लोकांनी बघितलेलं आहे. जवळ बसताना, रोमॅन्टिक वागताना लोकांनी त्यांना बघितलेलं आहे. ह्यांच्या मित्रांसाठीही म्हणजे दे ऑल न्यू की त्यांचं अफेअर चालू आहे. हे सगळं म्हणजे ही ऑलमोस्ट एक सगळ्यांनाच कळलेली गोष्ट होती, जरी त्यांनी स्वतः काही ऑफिशियल केलं नसलं तरी. पण नंतर बरेच रिपोर्ट्स असेही समोर आले की नीरज हा म्हणजे तसा काय मस्तमौला माणूस होता किंवा त्याच्या अनेक मैत्रिणी होत्या, अनेक फ्लिंग्स होते, अनेक अफेअर्स होते. इनफॅक्ट एक ॲनेक्डोट एका पुस्तकात असाही वाचला की त्यांनी एका मुलीशी त्याचं फ्लिंग होतं आणि त्यांनी तिला सांगितलं की आय कांट मीट यू, कारण तू मला माझ्या एका एक्स गर्लफ्रेंडची आठवण करून देतेस जी मेली आहे आणि सो आय कांट बी विथ यू. व्हेरॅज अशी कुठचीच एक्स गर्लफ्रेंड त्याच्या आयुष्यात नव्हती जी गेलेली आहे. बेसिकली प्लेअर असतो. 6 मेला जेव्हा नीरज आपल्या फ्लॅटमेटसोबत जेवत असतो तेव्हा त्याला फोन येतो मारिया सुजयराजचा की मी शिफ्ट करते, मी मालाडला एक घर घेतलं आहे, त्या शिफ्टिंगमध्ये मला मदत करायला तू येशील का? नीरज म्हणतो नाही, मी आत्ता जस्ट डिनर करायला बसलो आहे, उद्या माझी सकाळी एक मीटिंग आहे, आता आलो तर खूप लेट होईल, पण जाऊ दे ना, नको, नंतर कधीतरी, असं म्हणून तो फोन कट करतो आणि परत जेवायला लागतो. काही वेळाने त्याला परत फोन येतो. परत फोन मारियाचाच असतो आणि ती त्याला इन्सिस्ट करते की तू प्लीज ये, आणि तिने गळ घातल्यावर त्यालाही राहवत नाही आणि तो तिच्या घरी तिची मदत करायला जातो. जाताना साहजिकच त्याचे मित्रही त्याला म्हणतात की अरे जेवण संपवून तर जा. तो म्हणतो नाही, मैं बस यू गया और यू आया. तो जेव्हा त्याच्या मित्रांना सांगतो की मी यू गया और यू आया, कोणालाच कल्पना नसते की दॅट विल बी द लास्ट टाईम त्याचे मित्र त्याला बघणार आहेत. ओके. 7 मेला सकाळी असाच त्याच्या आईने त्याला फोन केला. तो फोन नीरजने उचलला नाही
आदल्या रात्रीही नीरजच्या आईने त्याला फोन केलेला, तोही फोन उचलला नाही. बिझी असेल, काहीतरी काम असेल, जाऊ दे रात्री करेलच, संध्याकाळी करेल, त्यांनी केलं की मी त्याला चांगलं ओरडेन वगैरे, ह्या सगळ्या विचारामध्ये त्याची आईसुद्धा त्याच्यावर काही फार रिॲक्ट करत नाही. पण एकावर एक करत असे त्या दिवसामध्ये 130 वेळा त्याची आई त्याला फोन करते आणि त्यापैकी 129 कॉल्स हे अनआन्सर्ड जातात. म्हणजे एक आन्सर्ड जातो. 7 मेला संध्याकाळी 4 ते 5 या सुमारास एक कॉल जेव्हा नीरजची आई त्याला करते तो कॉल उचलला जातो, पण दुर्दैवाने त्या कॉलवर काहीच ऐकू येत नाही. त्याच्या आईकडनं त्याला विचारते, गिन्नी आर यू हिअरिंग मी? गिन्नी ऐकू येत आहे का तुला? गिन्नी हे त्याचं पेट नेम असतं त्याच्या आईकडनं दिलेलं. पण समोरून काहीच आवाज येत नाही आणि तो कॉल कट होतो. याच्यानंतर परत खूप कॉल्स केले जातात, पण एकही कोणाला कनेक्ट नाही करत का? त्याची आई त्याच्या सख्ख्या बहिणीला फोन करते, काय झालंय ते सांगते. तो ज्या कझिन सोबत राहत असतो त्याला कॉल करते, पण तोही म्हणतो की हा रात्रीपासून घरी आलाच नाहीये. पण सगळेच बेनिफिट ऑफ डाऊट देतात की फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो, इतक्या मोठ्या पदाला काम करतो, शेड्यूल्स त्याची कशीही असू शकतात, अचानक काहीतरी एस्केलेशन आलं असू शकतं, त्यामुळे नसेल आला वगैरे. पण त्या कझिन्सना तर माहित असतं ना की हा त्या एका मैत्रिणीला भेटायला तिच्याकडे शिफ्टिंगला गेला. येस. त्यामुळे जेव्हा अमरनाथ आणि नीलमला कळतं की जवळजवळ 24 तास आपल्या मुलाचा काहीच संपर्क नाहीये, ते तडक कानपूरहून मुंबईला यायला निघतं. मुंबईला आल्या आल्या दुर्दैवाने त्यांना पहिली गोष्ट जी करायला लागते ती म्हणजे एअरपोर्टला उतरल्या ते पहिले पोलीस स्टेशनमध्ये जातात मिसिंग पर्सन्स रिपोर्ट दाखल करण्यासाठी. हे कुठच्याही आईवडिलांच्या आयुष्यातलं खरंच दुर्दैवी गोष्ट आहे. मिसिंग पर्सन्स कंप्लेंट लॉन्च केल्यानंतर ते परत नीरजच्या घरी जातात. तिथे त्याच्या मित्रांशी बोलतात, भेटतात, त्यांना विचारतात की नक्की काय प्रकार आहे. त्या सगळ्यांकडनं त्यांना एकच नाव कळतं, ते नाव म्हणजे मारिया सुझायराटचं. सो नीरजचे आई बाबा जे नुकतेच मुंबईत आलेले आहेत आणि त्याचं मित्र हे सगळे नक्की काय झालंय हे बघायला मारियाच्या घरी जातात. मालाडमध्ये मारियाचं घर असतं जिथे ती कोण जातात मारियाच्या घरी? नीरजचे आई बाबा आणि त्याचे फ्लॅटमेट्स जे होते आणि कझिन जो त्याच्या बरोबर फ्लॅटमध्ये राहायचा. पण म्हणजे त्याचे आई वडील येईपर्यंत अजून पण त्याचे कझिन्स आणि फ्लॅटमेट्सने जे प्रायमरी पहिली जी सस्पेक्ट आहे म्हणजे जे कोणी जिच्यावर संशय होतोय तिच्या घरी लगेचच नाही गेले, आई बाबा येण्याची वाट पाहिली त्यांनी. हो. ओके. ह्याच्यामध्ये कसंही झालेलं की त्याच्या एका फ्लॅटमेटला मारियाचा फोन येतो आणि ती सांगते की त्याचा फोन माझ्याकडेच राहिलाय, सो तो कधीतरी येऊन पिकअप करेल, त्यामुळे तुम्ही फोन करत असाल तर म्हणजे आय डोंट नो अशा. पण खरं तर हे आत्ता बघताना खूप सस्पिशियस वाटतंय, पण तेव्हा कोणीच काही सस्पिशन नाही व्यक्त केलं, कारण ठीक आहे फोन विसरला असेल, तो बाहेर गेला असेल, माहिती नाही कोणी का संशयाच्या नजरेतनं ह्याला बघितलं नाही टिल त्याच्या आईबाबांनी ऍक्च्युली इकडे येऊन सगळ्या गोष्टी सुरू केल्या. मारियाच्या घरी जेव्हा हे सगळे पोहोचतात तेव्हा त्यांना सगळ्यात पहिले जी गोष्ट जाणवते ती ही आहे की एकदम चकाचक आणि नवं कोरं घर आहे. म्हणजे आय नो की ती नुकतीच शिफ्ट झालेली आहे, पण त्या घरामध्ये फर्निचर अजिबात काही नाही आहे. कोरे पडदे आहेत, म्हणजे अगदी नवीन पडदे आणल्यावर त्यांना जो एक प्रकारचा टेक्स्चर असतं, वास असतो, अगदी नवे कोरे पडदे आहेत. इतकंच नाही तर भिंतीला नुकताच रंग मारलाय जो ओला आहे. ओके. विच इज व्हेरी आउट ऑफ द ब्लू, की युजली ह्या सगळ्या गोष्टी लोक शिफ्ट व्हायच्या आधी करतात. इथे ही शिफ्ट होऊन गेली आहे आणि तरी इतकं सगळं रॉ फ्लॅट आहे, रंग ओला असणं भिंतीचा. ते जेव्हा बसून तिच्याशी बोलत असतात ती अचानक रडायला लागते आणि म्हणते मला नाही माहिती नीरज कुठे आहे. तो इकडे आलेला, त्यांनी मला शिफ्टिंगला मदत केली आणि मग त्याच्या मित्राचा फोन आला म्हणून तो गेला, सो मला नाही माहिती नीरज कुठे आहे. हे म्हणत असताना तिच्या बेडरूममधनं एक माणूस चालत येतो आणि तो माणूस आहे अमिल जरो, तिचा फियांसे. ओ, म्हणजे या मारियाचा फियांसे पण असतो. येस. सो दिस इज अ स्टोरी ऑफ अ लव्ह ट्रायंगल. इंटरेस्टिंग. ती अमिलची ओळख या सगळ्यांना करून देते की हा माझा फियांसे लेफ्टनंट अमिल जेरोम
जो नेव्हल ऑफिसर आहे आणि तो कोचीच्या पोर्टवर कामाला आहे. ही इज हिअर टू व्हिजिट मी. ओके. पण मग नाही, सॉरी, मला खूप प्रश्न पडतात आता, कारण तो आदल्या रात्री 2 दिवसांआधी हा आपला नीरज तिला भेटायला आला होता आणि आता ती तिच्या फियॉन्से सोबत, जो ज्याच्यासोबत लग्न होणार आहे त्याच्यासोबत त्या घरी आहे. येस. हे अगेन खूप जास्त सस्पिशियस होतं, पण नीरजच्या आईबाबांनी ठरवलं की आपण सगळ्या कायदेशीर मार्ग वापरून सगळ्या गोष्टींची आपण शहानिशा करून घेऊया. पण त्यांना पोलिसांकडनं फारसा रिस्पॉन्स मिळत नव्हता, म्हणून त्यांना कुठच्या तरी ओळखीच्या व्यक्तीने सांगितलं की एक व्यक्ती आहे जी तुम्हाला हेल्प करू शकेल. ती व्यक्ती म्हणजे तेव्हाचे क्राईम ब्रांचचे हेड राकेश मारिया. अच्छा. हे खूप फेमस नाव आहे आणि खूप ठिकाणी आपण राकेश मारियांना बघितलंय. त्यांचे अनेक किस्से पण आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एका टेररिस्टला इंटरोगेट करताना त्यांचा खूप फेमस किस्सा आहे की ते त्याला किलोनी स्वीट्स खायला द्यायचे आणि पाणी द्यायचं नाहीत. सो वेगळ्या पद्धतीने त्यांना टॉर्चर करायचं आणि त्यांच्याकडनं खरी माहिती काढून घ्यायची. यासाठी फेमस असलेले हे इन्स्पेक्टर राकेश मारिया. सो दिस इज ॲक्च्युली, तू बघायला गेलंस तर मारिया वर्सेस मारिया इज हॅपनिंग. सो राकेश मारिया आता तपास हातात घेतात आणि त्यांची पहिली भेट होते ह्या सगळ्या लोकांसोबत. आणि नीरजचे मित्र आणि त्याचे आईवडील त्यांना भेटायला गेलेले असतात आणि ह्याच मित्रांमध्ये मरियासुद्धा असते. ते सगळे त्यांना म्हणतात की लवकर तुम्ही तपास करा आणि ह्या सगळ्या गोष्टी. ते सगळ्या गर्दीमध्ये एकटक मरियाकडेच बघत असतात आणि तिच्याकडे रोखून बघत ते म्हणतात, यू मरिया सुजयराज, यू आर माय प्रायमरी सस्पेक्ट. पण झालंय काय नक्की नीरज सोबत? येस. रात्री 9-9:30 वाजता नीरज तिच्याकडे आला. त्यांनी थोडं शिफ्टिंग, बॉक्सेस रिकामी करायचे वगैरे अशा गोष्टींमध्ये नीरजची हेल्प घेतली, थोडी कामं केली. मग तिच्याच घराजवळ जे साई सागर नावाचं हॉटेल आहे तिथनं खाणं मागवलं, जे ॲक्च्युली तिच्या सिक्युरिटी गार्डनी सुद्धा कन्फर्म केलं की त्या हॉटेलमधनं खाणं मागवल्याचे रिसीट्स किंवा त्यांनी त्या रजिस्टरवर एंट्री केलेली सिस्टम आहे. आणि मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने त्याला त्याच्या कुठच्या तरी मित्राचा फोन आला आणि तो तिकडनं निघून गेला. ही मारियाची स्टोरी आहे. नॅचरली मारिया सोबतच अमिलचंही इंटरोगेशन सुरू झालं, जे थोडंसं कठीण होतं कारण तो तेव्हा ऍक्टिव्हली नेव्ही ड्युटीवर होता. त्यामुळे ते एक वेगळे सेट ऑफ लॉज आहे. तुम्ही असंच पोलीस कुठच्याही रॅन्डम म्हणजे ड्युटी ऑफिसरला असंच नाही उचलून आणू शकत. पण तो त्या केस संदर्भात असोसिएटेड आहे, काहीतरी संबंध आहे म्हणूनच त्याची चौकशी करत असते. दॅट्स करेक्ट. पण थोडं ट्रिकी होतं म्हणजे नॉर्मल पेक्षा. अमिलची स्टोरी अशी होती की मी सकाळी 7:30 वाजता तिकडे पोचलो आणि तेव्हा नीरज घरी नव्हता आणि मग आम्ही दोघांनी थोडं शॉपिंग केलं, संध्याकाळी जाऊन बाकी चिल केलं आणि नॉर्मल लाईफ. पण पोलिसांना मारियाच्या स्टोरीमध्ये किंवा या अमिलच्याही स्टोरीमध्ये काहीतरी मिसिंग आहे हे वाटत होतं. सो राकेश मारिया आणि इन्स्पेक्टर राव राणे यांनी तिचं इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं. दोघांनीही परस्पर विरोधी टॅक्टिक्स वापरल्या तिच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी. राकेश मारिया तिला इन्व्हेस्टिगेशन रूममध्ये बसवायचं आणि तिच्याशी अवांतर गप्पा मारायचे. तुला पुस्तक कुठचं आवडतं, कुठची मूवी आवडते, तिला फ्रीली म्हणजे असं खुर्चीत बसून राहा असं नाही, तू फ्रीली कुठेही मूव्ह करू शकतेस, तिला काही फोन आले तर ते उचलू शकतेस. हे सगळं स्वातंत्र्य त्यांनी तिला दिलेलं होतं. त्याच्यातनं त्यांचं एम एवढंच होतं की तिला ऑब्झर्व्ह करायचं, माणूस म्हणून ती कशी, आणि त्याच्यातनं काही क्लू मिळतात का बघायचे. नंतर एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी असं म्हटलं की शी एक्झूड्स ओव्हर कॉन्फिडन्स. हे त्यांचं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे. इन्स्पेक्टर राव राणेंची टॅक्टिक मात्र थोडी वेगळी होती. ते तिला परत काय झालंय हे सगळे इव्हेंट्स क्रोनॉलॉजीमध्ये डिटेलमध्ये सांगायचे परत. आणि ते संपलं की लगेच मग तुला काय वाटतं काय झालं असेल नीरजबद्दल हे सांगायला लावायचे. हे इंटरोगेशन कित्येक दिवस तिचं रोज चाललं. इनफॅक्ट तिच्या वाढदिवसाच्या दिवशीही 10 तास तिचं इंटरोगेशन चाललं. आणि एक पढवल्यासारखी ती परत तीच स्क्रिप्ट सांगत होती. अंटिल एके दिवशी तिने एक थोडंसं सिमिंगली हार्मलेस पण वेगळं डिटेल रिव्हील केलं. आणि ते असं की 4 वाजता म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी
मी आणि अमिल आम्ही दोघं दादरला शॉपिंगला गेलो. सिमिंगली म्हणजे हे खूपच इनोसेंट वाक्य की हां ठीक आहे शॉपिंगला दादरला गेलो. एक गोष्ट जी आपण मगाशी ऐकलेली पण आपण कदाचित विसरलो असू ती म्हणजे त्या 130 कॉल्स जे नीरजच्या आईने त्याला केले त्याच्यापैकी एक फोन उचलला गेला. बरोबर. आता 2000 अर्ली 2000s मधली गोष्ट आहे. सो तेव्हा मेकॅनिझम अशी होती फोन्सची की जेव्हा तुम्हाला काही मेसेज यायचा किंवा जेव्हा तुम्हाला काही फोन यायचा तेव्हा नियरेस्ट टॉवरला तुमचा फोन सिग्नल पकडायचा. बरोबर. आणि तो त्याच्यावरून तुम्ही कनेक्ट व्हायचा. त्यामुळे जेव्हा तो एक फोन उचलला गेला तेव्हाची लोकेशन ही पोलिसांच्या हातात आली आणि ती लोकेशन होती अंधेरीची. अच्छा. सो मारियाच्या आणि अमिलच्या स्टोरीप्रमाणे ते तेव्हा दादरला असणं एक्सपेक्टेड होते पण ते अंधेरीला होते. सो इन्स्पेक्टर आवराणेंनी प्लॅन केला की मारियाचं मी इंटरोगेशन नॉर्मल पद्धतीने करत असेल तेव्हा एक तिसरा थर्ड पार्टी कॉप मला येऊन हे डिटेल देईल आणि तिकडे मी मारियाला कन्फ्रंट करीन म्हणजे तिला वेळ नाही मिळणार स्टोरी कुकअप करायला. ह्या पद्धतीने झालं आणि ती त्या सापळ्यामध्ये अडकली. हे एक फेमस सेइंग आहे ना की ऑफेंडर हॅज टू बी लकी 100 टाइम्स पण त्याला पकडण्याला फक्त एकदा लकी व्हायचं असतं आणि दिस वॉज दॅट मोमेंट. जेव्हा मारियाला अचानकपणे हे विचारलं जातं की कुठे तू काय डिटेल म्हणजे कुठे होतीस तू तेव्हा तिच्याकडनं आलेली स्टोरी वेगळीच होती की सुरुवातीला सांगितलेलं असतं की हो नाही आम्ही दादरला जात होतो तेव्हा टॅक्सी करून गेलो किंवा अशा सगळ्या गोष्टी. हे झाल्यावर ती म्हणते नाही माझा एक मित्र आहे किरण श्रियान माझ्याकडे गाडी नाही आहे त्यामुळे आम्ही अंधेरीच्या घरी गेलो त्याच्या ती गाडी घ्यायला आणि मग ती गाडी घेऊन आम्ही दादरला गेलो. ओके. परत हे डिटेल्स थोडे वेगळे आहेत. सवयीप्रमाणे परत नेक्स्ट डे येऊन त्यांनी तिला विचारलं की काय किरण श्रियांकडे काय तुम्ही काय केलं. ती म्हणाली नाही मी चुकीचं आठवलं किरण श्रियान नाही अमिलचा एक नेव्हीचा बॅचमेट आहे जितेश सैनी त्याच्याकडे जाऊन आम्ही गाडी घेतली. पोलीस परत म्हणतात ओके ठीक आहे त्याच्याकडनं गाडी घेतली मग काय केलं. नाही मग आम्ही ती गाडी घेतली आणि दादरला गेलो. ओके फाईन. नेक्स्ट डे पोलीस ह्या जितेश सैनीला बोलवतात. जितेश सैनी म्हणतो की नाही माझ्याकडे ते कधी आलेच नाहीत आमचं काही बोलणंच झालं नाही त्या दिवशी आणि माझ्याकडे त्यांनी जे डिस्क्रिप्शनमध्ये गाडी सांगितली ती गाडी माझ्याकडे नाहीच आहे. दुसऱ्या दिवशी परत तिला इंटरोगेट करून सेम प्रश्न विचारतात. ती म्हणते नाही सॉरी मी घाबरलेले त्यामुळे खोटं बोलले. जितेश सैनी नाही आम्ही किरण श्रियांकडनंच गाडी घेतली. पण हे मूर्ख आहेत का म्हणजे जेन्युनली आपण जर साधं लॉजिक आहे हिने जर काही केलं असेल आपण बाहेरही गेलो आणि जर मी माझ्या मित्राचं नाव सांगून बाहेर गेलो की मी या मित्रासोबत आहे तर मी त्याला पहिल्यांदा फोन करून सांगतो की मित्रा मी तुझं नाव घरी सांगितलेलं आहे. तर ही जर एक अख्खा माणूस गायब आहे या केसमध्ये याचा इतके दिवस तपास सुरू आहे आणि याची उत्तरं देताना सुद्धा एका रॅन्डम व्यक्तीचं नाव सांगते आणि ती अशी अपेक्षा करते पोलीस त्याला जाऊन त्याची जाऊन चौकशी करणार नाहीत. दे आर नॉट ॲज डम ॲज यू थिंक कारण त्यांनी एक्झॅक्टली हेच केलेलं. जेव्हा ती पटकन किरण श्रियांचं नाव घेते त्याच्यानंतर ती पॅनिक होते आणि आणि अमिलला फोन करते. अमिल म्हणतो की ह्याच्यावर काही भरोसा नाही जर त्यांनी किरण श्रियांना फोन केला तर आपण कदाचित अडकले जाऊ त्यामुळे माझा एक नेव्ही बॅचमेट आहे जितेश सैनी आपण त्याचं नाव घेऊया मी त्याच्याशी बोलून ठेवतो. तो विसरतो आणि जितेश सैनी म्हणतो हां ठीक आहे चालेल आय विल बॅक यू अप. पण जसं त्याला कळतं की क्राईम ब्रांच इन्व्हॉल्व्ड आहे तो त्याचं स्टेटमेंट बदलतो. आय डोंट नो याला चांगला मित्र म्हणायचं का वाईट मित्र म्हणायचं बट इट इज व्हॉट इट इज की तो त्या वेळेला त्याचं स्टेटमेंट बदलतो. कारण हे स्टेटमेंट जरी त्यांनी ठरवलं असतं तरी ते स्टेटमेंट बिलिव्हेबल नसतंच कारण त्यांच्या बिल्डिंगच्या वॉचमॅननी एक ग्रे रंगाची सँट्रो बघितलेली असते ज्याच्यात अमिल आणि ही दोघं जाऊन बसतात मारिया. ती सँट्रो बघितलेली असते. जितेशकडे ग्रे सँट्रोच नसते. ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडलेला असतो त्या दिवशी त्या दोघांचे कुठचेच कॉल एक्सचेंज झालेले नसतात ज्याचे रेकॉर्ड्स पोलिसांना मिळू शकेल. त्यामुळे जरी जितेशनी अग्री केलं असतं तरी काही फार फरक पडला नसता कारण ती स्टोरी खोटी कळलीच असती. किरण ऑन दी एंड त्याला माहितीच नव्हतं की काय घडतंय. मारिया फक्त त्याच्याकडे जाते आणि त्याला म्हणते की मला तुझी गाडी तू देशील का. तो म्हणतो ठीक आहे देईन पण मला रात्री 9 पर्यंत ती परत दे.
ती म्हणते ओके ओके परत देईन मी, मला शिफ्टिंगसाठी मदत हवी आहे, हेच कारण सांगून ती गाडी घेते. ती त्यांच्या घरात ना टॅक्सीने निघते, मालाडहून अंधेरीला जायला टॅक्सीने निघते. आणि त्याच्या घरी चावी घेत असताना नीरजच्या फोनवर फोन येतो. हा तोच फोन आहे जो त्याच्या आईवडिलांनी केलेला असतो. ओके. अचानक फोन आल्यावर तीही फ्लस्टर होते आणि तो फोन कट करायच्या ऐवजी चुकून पिक करते. आणि काय झालंय आपलं हे लक्षात आल्या जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर तो फोन कट करते. बट द डॅमेज इज ऑलरेडी डन. हे सगळे पुरावे मिळाल्यावर मुंबई क्राईम ब्रांच मरियाला जाऊन अटक करते. आणि या सगळ्यामध्ये अजून पण नीरज गायबच आहे. अजूनही नीरज गायब आहे. मरियाला जेव्हा अरेस्ट होते तेव्हा ती फायनली तिचा सगळं जे काही तिने आवेश आणलेला असतो, जे काही ती प्रिटेंड करत असते ते सगळं गळून पडतं आणि ती भडाभडा कन्फेस करायला लागते. नाव द रिअल स्टोरी गोज समथिंग लाईक दिस. तिने सांगितल्याप्रमाणे 9-9:30 वाजता नीरजला ती कॉल करते, तिच्या घरी बोलवते, ते दोघं डिनर करतात आणि ते दोघं इंटिमेट होतात. पहाटे साधारण 3-3:30च्या सुमाराला तिच्या घरची बेल वाजते आणि तिला वाटतं की काय कदाचित दूधवाला असेल, आपण नवीनच शिफ्ट झालो आहे, माहिती नाही कोण असेल, म्हणून ती अर्धवट झोपेत अशा अवस्थेतच दार उघडते आणि दारासमोर उभा असतो अमिल, जो रात्रीपर्यंत कोचित असतो. त्याला अचानक समोर बघून तिला पटकन काय होतंय, काय घडतंय हे काहीच कळत नाही. आणि हे काहीतरी कळायच्या आधीच अमिल दार ढकलून आत येतो आणि डायरेक्ट तिच्या बेडरूममध्ये जातो, जिथे त्याला अर्धनग्न अवस्थेमध्ये नीरज झोपलेला दिसतो. त्याचा संतापाचा पारा चढतो की माझी बायको होणारी आणि हे दोघं इंटिमेट झालेले आहेत आणि हे काय चाललेलं आहे. हे सगळं चालू असताना नीरजही उठतो आणि त्या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. जसं भांडण सुरू होतं तो तिच्या किचनमध्ये जातो आणि चाकू घेऊन येतो आणि नीरजला भोसकून त्याचा खून करतो. मरियाने दिलेल्या स्टेटमेंटमध्ये तिने इतपत सांगितले की तो इतक्या जोरात त्याच्या पोटात चाकू खुपसतो की त्याच्या इंटेस्टाईनचा भाग त्या चाकूबरोबर बाहेर येतो. त्याला तसंच तिकडे वेदनेत आणि रक्ताच्या थारोळ्यात सोडून तो रागात मरियाकडे वळतो आणि त्या रक्तातच त्या नीरजच्या कॉप्सच्या बाजूलाच तिचा रेप करतो. बापरे. येस. आणि हे सगळं घडल्यानंतर ते दोघं शांतपणे बाहेर बसतात सुन्न होऊन आणि प्लॅन करतात की ह्याच्या पुढे काय करायचं, कशी ह्याची बॉडी डिस्पोज ऑफ करायची आणि आपण केलेला गुन्हा कसा लपवायचा. आणि या सगळ्यामध्ये मारिया त्याला साथ देते. हो, म्हणजे हे किती विचित्र आहे की तिला नाही, हे कारण इतकं वियर्ड आहे की तिचा जो काही बॉयफ्रेंड असतो त्याच्यासोबत ती रात्री असते, तिचा फियॉन्से येतो, तो तिच्या बॉयफ्रेंडचा खून करतो आणि त्याची बॉडी आणि त्याच्यानंतर तिचा फियॉन्से तिचा स्वतःचा रेप करतो. या सगळं झाल्यानंतर सुद्धा ती तिच्या फियॉन्सेची मदत करते ती बॉडी डिस्पोज ऑफ करायला. हो, यातले सगळेच डिटेल्स ऍक्च्युली खूप जास्त वियर्ड आहेत. कारण नंतर एका इन्व्हेस्टिगेशनमध्ये असंही कळलं की त्या आदल्या दिवशी या दोघांची अनेक भांडणं झालेली आहेत. त्या दिवसामध्ये त्या दोघांचे टोटल 26 कॉल्स एकमेकांसोबत झालेले आहेत. आणि सो नॅचरली नेव्ही बेस सोडून अचानक इकडे निघणं इज नॉट पॉसिबल, राईट? सो वसंत कुमार हा जो त्याचा रूममेट आहे अमिलचा, तो त्याला म्हणतो की तू असा नाही निघू शकत. तेव्हा तो म्हणतो की इट इज अ मॅटर ऑफ लाईफ अँड डेथ आणि माझं तिकीट ऑलरेडी बुक्ड आहे. आणि तो कोचीहून मुंबईला जायला तडक निघतो. यातली सगळ्यात डिस्टर्बिंग गोष्ट अशी आहे की ते जे तिकीट बुक्ड आहे ते तिकीट आहे रात्री 8 वाजताचं, म्हणजे मरियाने नीरजला बोलवण्याच्याही आधीचं. सो जेव्हा तो अचानक नाही आलाय, हे प्लॅन्ड आहे काय आहे हे कळत नाहीये. पण नीरजच्या बॉडीचं काय होतं, म्हणजे आतापर्यंत, कारण त्याची बॉडी पण रिकव्हर झाली नाहीये, ती पण सापडली नाही, तर नेमकं करतात काय ते त्याच्या बॉडीचं? सो जेव्हा ह्या सगळ्या ते सुन्न बसतात दोघं एकत्र आणि मग दोघं एकत्र प्लॅन करायला लागतात की त्या बॉडीचं काय करायचं. अमिल मरियाला सामान आणायला पाठवतो. ते काय सामान आहे तर नवीन पडदे, रंग, प्लास्टिकच्या बॅगा, एक मोठी सुरी ज्यानी ते त्याची बॉडी चॉप करू शकतील,
आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा फिनाईल, जमीन पुसायच्या गोष्टी, रूम फ्रेशनर्स, ह्या सगळ्या गोष्टी आणायला पाठवतो आणि ती स्वतः बाहेर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आणते. ओके. आणि ती बॉडी चॉप करून छोट्या छोट्या प्लास्टिक बॅग्समध्ये भरायला मदत करते आणि ते ह्या बॉडी प्लास्टिक बॅग्समध्ये गुंडाळतात आणि घर सगळं साफसफाई करतात. पण त्यांच्या लक्षात येतं की आपल्याकडे ही बॉडी डिस्पोज ऑफ करण्यासाठी काही व्हेकलच नाही आहे, कुठे घेऊन जाणार आपण. म्हणून ती किरण श्रेयांना कॉल करते की मला तुझी गाडी हवी आहे. हे किती काम आणि वेल थॉट बिहेवियर आहे. ती ते गाडी घेतात आणि ड्राईव्ह करत दहिसरपर्यंत जातात. वॉचमननी त्यांना बघितलेलं असतं ह्या प्लास्टिक पिशव्यांमधनं काही गोष्टी गाडीच्या डिक्कीत भरताना. हे सगळ्या गोष्टी ते दहिसरला कुठच्या तरी जंगलामध्ये डंप करतात आणि काहीच झालं नाही असं ती गाडी परत देऊन आपापल्या घरी राहायला जातात. बापरे. जेव्हा ही स्टोरी सगळी बाहेर येते, त्या दोघांची ट्रायल सुरू होते आणि नॅचरली म्हणजे जे मीडियाला स्पायसी कंटेंट हवा आहे तो सगळा स्पायसी कंटेंट ह्याच्यात आहे. त्यामुळे मीडियासाठी तर ग्रेट म्हणजे फिएस्टा चाललाय. त्यामुळे बातम्या येतात जे इंद्राणी मुखर्जीच्या केसच्या बाबतीत झालेल्या, प्रत्येकाची वेगवेगळी कॉन्स्पिरसी थिअरी आहे. कोणासाठी नीरज विलन आहे, कोणासाठी तो हिरो आहे. आणि ह्याच्यात रँडमली एक नंबर येतो, तो म्हणजे नीरजच्या बॉडीचे 300 तुकडे करून त्यांनी टाकले. तर हा 300 नंबर कुठून आला ह्याचे काहीच रेकॉर्ड्स नाही आहेत. इट्स जस्ट अ रँडम नंबर. पण इतकं मीडिया अटेन्शन त्याला मिळतं. 3 वर्ष ही ट्रायल चालते आणि त्या ट्रायलच्या एंडला मारिया आणि अमिल हे दोघंही कन्व्हिक्ट होतात, पण खुनासाठी नाही. मग मारिया कन्व्हिक्ट होते डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्ससाठी, पुरावे नष्ट केल्याच्या गुन्ह्यामध्ये, ज्याची शिक्षा आहे फक्त 3 वर्ष. आणि ऑलरेडी ट्रायल 3 वर्षापेक्षा जास्ती काळ चालली आणि ती बिहाइंड द बार्स आहे. त्यामुळे प्रिटी मच ती ट्रायल संपल्या क्षणी बाहेर सोडून दिली जाते काही. आणि अमिल ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष केल्या त्याला सुद्धा कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर म्हणजे सदोष मनुष्यवध. या दोघांमध्ये एक छोटासा फरक आहे, थोडा टेक्निकल आहे पण मी अगदी थोडक्यात समजवायचा प्रयत्न करते. जेव्हा इंटेन्शननी खून करतो आपण एखाद्याचा तेव्हा तो असतो मर्डर. जेव्हा आपल्या हातून अनावधानाने कोणाचा तरी खून होतो जो अगदी ऍक्सिडेंट सारखा असतो किंवा ग्रेव्ह आणि सडन प्रोवोकेशन, अचानक कोणीतरी प्रोवोक केल्यामुळे, सेल्फ डिफेन्समुळे, अचानक घडलेल्या म्हणजे आधी प्लॅन करून न केलेला असतो, त्याला कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर म्हणतात, ज्याची शिक्षा साधारण 10 वर्षापर्यंत असते. सो 10 वर्षानंतर हा सुद्धा बाहेर पडतो. ही साधारण एक 16 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे आणि आता दोघंही 16 काय जास्त 2006-07 सालची घटना आहे. सो आता दोघेही बाहेर फिरत आहेत आणि नीरजनी आपला जीव गमावलाय. बापरे. पण ही इतकी ट्विस्टेड, पण मला अजूनही कळत नाहीये मर्डर करून पण, म्हणजे हा खरं तर प्लॅन्डच वाटतो मला तरी मर्डर. कारण जर ज्यावेळेस नीरज आणि त्या मारियाचं बोलणं झालं पहिल्या वेळेस घरी ये म्हणून, त्याच्या आधीच तासभर जर त्याची फ्लाईट बुक्ड असेल आणि तो येणार असेल, याचा अर्थ मग काय घ्यायचा? म्हणजे तो ऑलरेडी येणं प्लॅन्ड होतं, त्याने मारियाला सांगितलं नव्हतं का? म्हणजे नेमकं हाऊ डू यू टेक दॅट? आणि सगळ्यामध्ये ती मारिया इतक्या इझिली सुटते आणि तिच्यावरती काहीच होत नाही. खरं तर तिच्यामुळे त्या नीरजचा मर्डर झालाय आणि त्याने त्याचं आयुष्य गमावलं त्याच्यात. म्हणजे त्यात चूक कोणाची, मग नीरजची पण चूक का वगैरे हे मुद्दे बाजूला, पण प्रायमरी तिच्या कारणामुळे आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याने त्याचा खून केला आहे, तर तिला काहीच शिक्षा न होणं म्हणजे हे तर मूर्खपणाच आहे. ह्याच्यात मारिया बद्दल मला खूप प्रश्न पडतात. कारण ज्या क्षणी ती बाहेर आली त्या क्षणी तिच्या लॉयर्सनी आणि तिने मिळून एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या अख्ख्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अपॉलॉजी व्यक्त करणं, म्हणजे हळहळ व्यक्त करणं की एका व्यक्तीने आपला जीव गमावला आहे, हे सगळं सोडून मी जे मगाशी म्हटलं की 300 तुकडे झाले या बातम्या होत्या, ती अख्खी प्रेस कॉन्फरन्स तुम्हाला सहज ती कुठेही अवेलेबल पब्लिकली मिळेल. ती अख्खी प्रेस कॉन्फरन्स याच मुद्द्यावर आहे की त्या 300 तुकड्यांचं काय झालं, इथे तर 5-6 तुकडेच आहेत.
तिला असं नाही की तिला चान्स नव्हता हे कन्फेस करण्याचा किंवा गन पॉईंटवर तिच्याकडनं काहीतरी करून घेतलं गेलं. जेव्हा ती किरण श्रियानला भेटायला गेली किंवा जेव्हा ती स्वतः हे सगळं सामान, बॉडी डिस्पोज करण्याचं सामान स्वतः ती घ्यायला गेली, तेव्हा ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊच शकली असती ह्या सगळ्या घटनेबद्दल सांगायला. मग तिला फक्त 3 वर्षाची शिक्षा आहे. खूपच सरप्रायझिंग वाटतं. आणि या सगळ्यामध्ये सुद्धा म्हणजे ज्यावेळेस तिच्या डोळ्यासमोर एका व्यक्तीचा खून होतोय, म्हणजे चाकू काय एका वेळेस भोसकला आणि त्यावेळेसच माणूस गेला असं होत नाही ना, मल्टिपल वार केलेले असू शकतील. तर त्यात तिने अडवायचा प्रयत्न केला का नाही? बापरे, हे इतकं ट्विस्टेड आहे. किंवा जर तिने अलेज केल्याप्रमाणे जर खरंच तिच्यावर बलात्कार झाला असेल, पण तो नंतर झाला ना. हो, पण म्हणजे तोही तिने रिपोर्ट का नाही केला? आणि त्याच्यानंतर आपल्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीसोबतच तिने तिचा गुन्हा लपवायची, म्हणजे ऑफकोर्स विक्टिमला ब्लेम करण्याची हे नाहीये, पण हे थोडं म्हणजे गणित जुळत नाहीये की तिने नंतर त्याच्याच सोबत शांतपणे सगळं हे लपवायला, गुन्हा लपवायला मदत केली. आणि इट्स ऑल व्हेरी वियर्ड. आणि एक ॲडिशनल डिटेल, जर इफ यू आर इंटरेस्टेड, आता ती परत जेलमध्ये आहे. त्याच्यानंतर काही वर्षांनी 2018-19 साली एका फ्रॉडच्या केसमध्ये तिने लोकांचे करोडो रुपये हडप केले. ह्या केसमध्ये ती आता परत जेलमध्ये आहे. ती सिरियल फ्रॉडस्टरच व्यक्ती आहे. बापरे. पण हे खूप भयानक आहे. म्हणजे ज्यावेळेस याच्या इंटेन्सिटी एवढा गुन्हा करणारी लोक अशा काहीतरी छोटूक मुटूक सजेवरती, शिक्षेवरती शिक्षा भोगतात आणि बाहेर येतात आणि ते परत दुसरे गुन्हे करायला तयार असतात, त्यावेळेस आपण जे आजूबाजूला, कारण आपण वेगवेगळ्या इतक्या छोट्या छोट्या सेटअप्समध्ये काम करतो, इतक्या वेगवेगळ्या लोकांसोबत, तर आपण कधी कुठल्या पद्धतीनं कुठल्या पद्धतीच्या लोकांना एक्सपोज होऊ आणि त्यातनं आपल्यासोबत काय होईल ह्याचा विचारही करवत नाही. खरं तर हे खूप खूप जास्त अंगावर येणारी गोष्ट आहे की तिचं आता फॉर्च्युनेटली ती परत बिहाइंड द बार्स आहे, पण ज्याने तो खून केला, तो अमिल, तो 10 वर्षाच्या शिक्षेनंतर परत आलाच ना बाहेर. तो परत काहीतरी नाव बदलेल, दुसऱ्या शहरात जाईल, त्याला त्याचा टेम्परामेंट माहितीये, त्याला माहितीये की या पद्धतीनं शिक्षा प्रूव्ह झाल्यानंतर 10 वर्षाची शिक्षा होणार आहे. हे इतकं भयानक आहे, काय अर्थ घ्यायचा याचा खरं तर कळत नाही. आणि अजूनही हे जे आहे ना की अरे राग आला, रागाच्या भरात केलं, हे जे जस्टिफिकेशन आहे त्यांनी कसं त्याच्यामुळे त्याला कमी शिक्षा झाली, हे आय डोंट नो. ॲक्च्युली ही जास्त गांभीर्याने घेतली पाहिजे शिक्षा, जर रागावर इतका कंट्रोल नसेल तर. म्हणजे जर हे प्रीमेडिटेटेड नसेल तर हे असं वागणारी व्यक्ती ही ठरवून खून करण्या एवढी इफ नॉट मोर डेंजरस आहे, नाही का. आणि मग ह्या सगळ्यामध्ये परत जो प्रश्न येतो की ह्या सगळ्यामध्ये गुन्हेगार कोण आहे, ज्यांनी ॲक्च्युली गुन्हा केला की त्यांना इतक्या छोट्या शिक्षेवर सोडून देणारी सिस्टीम जास्त गुन्हेगार आहे. कारण जर कन्व्हिक्शन झालं आणि ते मनासारखं नसेल तर परत अपील करण्याचेही त्यांच्याकडे प्रोव्हिजन असली असती की किंवा बेटर इन्व्हेस्टिगेशन अजून त्यांनी करू शकले असते. हे म्हणजे नवीन तिकिटाचं त्यांनी आणलं असतं, चार्जशीट अजून स्ट्रॉंग असू शकली असती. कोण नक्की गुन्हेगार आहे या सगळ्यामध्ये. येस, तर ही होती एका लव्ह ट्रायंगलची गोष्ट, नीरज, अमिल आणि मरियाची. गुन्हेगार कोणमध्ये हाच आमचा प्रयत्न असतो की गुन्ह्याचा वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास करायचा आणि ते काही आपण थांबवू शकतोय का, ह्यामध्ये सिस्टीम आणि समाजाची काय भूमिका आहे, ह्या सगळ्याबद्दल बोलण्याचा. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि नागरिकशास्त्राला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.